आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवे आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया नीतिसूत्र 25वा अध्याय 28वं वचन. जर मनुष्य स्वतःवर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे. जर मनुष्य स्वतःवर ताबा मिळवू शकत नसेल तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे. आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे, आत्मनियंत्रणाच्या बद्दल परमेश्वराचं वचन सांगत आहे की आत्मनियंत्रणता किती महत्त्वाची आहे जे सांगत आहे परमेश्वर. म्हणजे याच्यामध्ये परमेश्वर एक उदाहरण देतो. जर एक शहर आहे, जर एक आपण उदाहरण धरलं तर एक किल्ला बघू शकता. या किल्ल्याला सुरक्षा देणारी त्याची भिंत असते. तर वचन सांगतो की जर ती भिंत पडलेली असली तर काय होणार, शत्रू येऊन ते सगळं नष्ट करून जाणार. तसंच जर आपल्यामध्ये आत्मसंयम नसला, आत्मनियंत्रणता नसली तर काय येणार, शत्रू येऊन आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी नष्ट करून जाणार. आणि आत्मसंयम नसला तर पाप आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो. जर आपण उदाहरण बघितलं तर हवाचं उदाहरण आपण बघू शकतो की जेव्हा शत्रूने तिला मोहात पाडलं की ते फळ खायसाठी, तर ती नाही बोलू शकली असती. तिचा आत्मनियंत्रणता तिने ठेवली असती तर ते फळ तिने खाल्लं नसतं आणि पाप तिच्याद्वारे प्रवेश नसतं केलं. तसंच जर आपण आत्मनियंत्रणता आपल्या जीवनामध्ये ठेवलं नाही तर पाप आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण उदाहरण घेतलं, या कुठं भांडण चालू आहे तर आपल्याला पण म्हणजे काही कोणी वाईट बोललं तर क्रोध येतो, पण त्या जागेवर आपण शांत बसलं तर आपण तिथं आत्मसंयम आत्मनियंत्रण दाखवू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे तिथं मोठं काही जर कुठं भांडण झाले, जर आपण शांत बसलं तर ते भांडण मोठं होणार नाही. जर जिथं खरं बोलायचं तिथं खरं बोललं तर काही वाईट होणार नाही. तसंच परमेश्वराचा आत्मसंयम आत्मनियंत्रण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे परमेश्वराच्या 9 फळांपैकी एक फळ आहे, तर ते आपल्या जीवनामध्ये असणं खूप आवश्यक आहे. जर हे नसलं तर शत्रू आपल्या जीवनामध्ये येऊन खूप सारं नष्ट करू शकतो. तर चला हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्तुती हो परमेश्वर, या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो परमेश्वरा. राजाधिराजा आम्ही प्रार्थना करतो, बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा की तुझं आत्मसंयम आत्मनियंत्रणतेचं फळ सगळ्यांना दे परमेश्वरा. की परमेश्वर की आमचं घर हे तुटलेलं पडलेलं नसेल परमेश्वरा, आणि शत्रू आमच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही जर आमच्या जीवनामध्ये आत्मनियंत्रण आत्मसंयम असलं तर परमेश्वर सगळ्यांना तू हे फळ दे परमेश्वरा. आणि आमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करायला पवित्र आत्मा सहायता मदत कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.